नमस्कार. ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूया हिरव्या वाटणाची मेथीची भाजी. ही भाजी भाकरीसोबत खायला खूप चवदार लागते. त्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या तव्यावर. मिरच्या भाजल्यानंतर थोडे शेंगदाणे पण घ्यायचे आणि शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजल्यानंतर काढून घ्यायचे. त्यानंतर आता मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून ठेवून दिलेली होती. आता भाजीला अशा प्रकारे कापून घ्यायचं. भाजी एकदम बारीक पण कापायची नाही आणि एकदम जाड नाही, मध्यम आकारामध्ये भाजी कापून घ्यायची. अशा प्रकारे आता आपण मेथीची भाजी आपली सर्व कापून घेऊ. आणि जे मिरच्या आणि शेंगदाणे भाजून झालेले होते त्याच्यामध्ये आलं घेतलं आहे, थोडंसं लसूण घेतलं आहे, थोडं कोथिंबीर घेतलं आहे, मिरच्या, शेंगदाणे यांना आता पाणी टाकून थोडं मिक्सरला वाटून घ्यायचं. अशा प्रकारे आता वाटण तयार आहे. आता गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल तापलं का कढीपत्ता टाकून घ्यायचा, मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर मग वाटलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं म्हणजे भांड्याला लागत नाही. आता आपण थोडंसं पाणी टाकू. जर भांड्याला चिटकत असला मसाला तर पाणी टाकायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं. भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता बघा किती मस्त तेल सुटलं आहे. आता आपण त्यामध्ये मेथी टाकून घेऊ. मेथी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मेथीला पण मसाल्यामध्ये. आता मेथीला 2 ते 3 मिनिट चांगलं होऊ द्यायचं मसाल्यामध्येच. बघा आता आपली मेथी मस्त आता झालेली आहे 2-3 मिनिट. आता त्यामध्ये पाणी टाकायचं. मी दोन ग्लास पाणी टाकलं भाजीमध्ये. आता परत 2 ते 3 मिनिट मस्त उकळी येऊ द्यायची भाजीला. उकळी आल्यानंतर आपली मेथीची भाजी आता तयार आहे. बघा किती मस्त झाली आहे. आता या मेथीच्या भाजीसोबत भाकरी खूप चवदार लागते. तर आता आपण भाकर पण बनवून घेऊ. अशा प्रकारे मेथीची भाजी तुम्ही पण करून बघा. ही भाजी भाकरीसोबत खायला तर खूप चवदार लागते आणि हिवाळ्यामध्ये आठवड्यातून 1 ते 2 वेळा आमचा हा बेत असतोच. खूप आवडीने खातात सर्वजण ही भाजी आणि भाकरी. ज्वारीची भाकरी करायची म्हणजे ज्वारीची भाकरी या भाजीसोबत खूप चवदार लागते. अशा प्रकारे आपला आता भाकरीचा उंडा मळून झालेला आहे. भाकरीचं पीठ थोडं जाडसरच दळायचं म्हणजे भाकर खायला खूप चवदार लागते. पीठ बारीक दळलं ना की भाकर बारीक बनते, पण त्या भाकरीचं खायला तेवढी चव लागत नाही. ही भाकरी मस्त कडक होते. थोडंसं जाडसर दळायचं पोळीपेक्षा भाकरीचं पीठ, मग भाकर खूप चवदार लागते. आता गॅसवर तवा ठेवलेला होता. भाकर बनवून झालेली आहे. तव्यावर भाकर टाकायची आणि भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं वरतून टाकल्यानंतर. म्हणजे पाणी लावल्यानंतर भाकरीला पोपडा येतो त्यासाठी लावायची भाकरीला पाणी. त्यानंतर अशा प्रकारे शेकून घ्यायची भाकरीला. तुम्ही हवं तर तव्यावर पण शेकून घेऊ शकतात, नाहीतर मग थोडंसं गॅसवर शेकली तरी पण चालतं. भाजी भाकर बनवून तयार आहे. भाजी भाकर ताटात घ्यायचं, मस्त गरम गरम जेवणाला बसायचं. तुम्हाला जर अशाच गावरान रेसिपी हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.